मित्रांनो, बाळराजे कोणाचे बाळराजे? तर उद्धव ठाकरेंचे बाळराजे. हे आता सांगतायत की जे काही सोडून गेलेत 6 खासदार, त्या खासदारांनी राजीनामा द्यावा, खासदारकीचा राजीनामा द्यावा. आपली विचारधारा आपण बासनात बांधतोय आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करतोय, याची उत्तरं द्यावीत. आपल्या पित्याच्या त्या विचारधारेला बगल देत आहे, याचं उत्तर द्यावं. आणि हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय आदूबाळ सांगतायत, नैतिकतेने तुम्ही राजीनामा द्या आणि परत निवडणुका लढवा आणि मग कुठे जायचं तिथे जा, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. कुणाले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्र पक्षांच्या सभा मागून नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, बाळराजे कोणाचे बाळराजे? तर उद्धव ठाकरेंचे बाळराजे. हे आता सांगतायत की जे काही सोडून गेलेत 6 खासदार, त्या खासदारांनी राजीनामा द्यावा, खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवाव्या. कारण काय? तर ते गद्दार आहेत, गद्दारी करत आहेत. त्यांना जर आपल्यावरती एवढाच विश्वास असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग जावं आणि परत निवडणुका लढाव्या, असं ते म्हणतायत. तसं बघायला गेलं तर हे तात्विक आहे आणि तत्वानुसार आहे. जर एखाद्या खासदाराला आपला पक्ष सोडून जायचं असेल, आपल्या पक्षावरती विश्वास नसेल, तर त्यांनी त्या मिळालेल्या आपल्याला बहुमताला, आपल्याला जे निवडून दिलेलं आहे, त्या मतदार राजाचा विचार करून तो राजीनामा देणं आवश्यक आहे. हे अगदी स्पष्ट आहे, मान्य आहे आणि बाळराजे सांगतायत. आता जर असा आपण विचार केला आणि त्या 6 खासदारांनी आपली खासदारकी सोडली, राजीनामा दिला आणि परत ते त्या निवडणुकीला सामोरं गेलेत आणि जिंकून आलेत, तर आपण ते स्पष्ट होईल. पण मित्रांनो, ज्यावेळी हे बाळराजे सांगत होते की या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि मग कुठल्या पक्षात जायचं त्या पक्षात जावं आणि मग तिथून निवडणुका लढवाव्या. कारण काय? तर यांना जे निवडून दिलेलं आहे जनतेने, हे आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरती, हास्यास्पद आहे की नाही, यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरती. आणि शिवसेना ह्या पक्षाच्या, आता शिवसेना नाही आहे, ती शिवसेना उभाटा आहे. ह्या शिवसेना उभाटाच्या चेहऱ्यावरती, त्याच्या नावावरती, त्याच्या ओळखीवरती त्यांना मतदारांनी जिंकून दिलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत. हे जिंकून आले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, आणि आमचे सगळे मित्र पक्षांच्या सभा मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत आणि लोक त्यांना त्यांच्या मतदारसंघात तसेचे तशी उत्तरं देतील. आता एक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला. जे काय खासदार उभे होते, खासदारकीसाठी जे काय उमेदवार उभे होते, त्यामधील फक्त 9च उमेदवार निवडून आलेत या उभाटाचे. मग महाराष्ट्रातील जनतेने त्या फक्त 9च उमेदवाराला निवडून दिलं. बाकीचे जे उरलेले पराजित झालेत त्यांचं काय? ते सुद्धा त्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरतीच लढले होते, त्या शिवसेना उभाटा या पक्षाच्या त्या चिन्हावरती, नावावरतीच लढले होते. त्यांचं काय? मग असं म्हणावं लागेल की उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरती आणि त्या उभाटा या पक्षाच्या नावावरती, त्या चिन्हावरती, त्या स्मशाल या चिन्हावरती त्यांचा पराजय झाला, असंच म्हणावं लागेल. मग तो पराजय, तो पराभव, हे सुद्धा हे बाळराजे स्वीकारतील का? हा एक प्रश्न आहे माझा त्यांच्यासाठी. त्यांनी उत्तर द्यावं. जो पराभव झालाय, ज्या उमेदवारांचा पराभव झालाय, खासदार म्हणून ते निवडून येणार होते, त्या निवडणुकीमध्ये ते पडलेत, त्यांचा पराजय झाला. ह्या पराजयाला कारण काय आहे? तर उद्धव ठाकरेंचा चेहरा आहे का? त्या शिवसेना उभाटा या पक्षाचं नाव आहे का? की त्या मशाल या चिन्हाचं निमित्त आहे? याचंही उत्तर या बाळराजेने द्यावं. दुसरा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. ते म्हणतात ते योग्य आहे, कारण दल बदल केल्यानंतर मतदारांनी दिलेला निर्णय, मतदारांनी दिलेला निकाल हा फोल ठरतो. त्यांनी मतदान केलंय, त्याच्या पक्षाच्या विरोधात त्यांना मतदान करून निवडून आणलेलं आहे. मग मतदारांचा अपमान होतो, हे योग्य आहे, हे पटण्यासारखं आहे त्या बाळराजांचं, आदित्य ठाकरेंचं. पण मग त्यांनी ज्यावेळी 2019 मध्ये युतीला बहुमत मिळालं होतं,
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं होतं. त्यावेळेला त्यांनी त्या युती फोडली आणि ते आघाडीमध्ये जाऊन बसले. त्यावेळी मतदारांचा अपमान झाला नाही का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. हा या बाळराजांना आहे, उद्धव ठाकरेंच्या बाळराजांना आहे. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी ती निवडणूक होत होती, निवडणुकीचे प्रचार दौरे होत होते, त्या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान त्या मंचावरती उद्धव ठाकरे उपस्थित असताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित केलं जात होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात होती. परत होणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जाहिरात केली जात होती. त्यावेळी उद्धव ठाकरे गप्प होते. का गप्प होते? जर अमित शहानी त्यांना वचन दिलं असेल त्या बंद खोलीमध्ये, मग ते गप्प का होते? मग त्यांनी त्याचा जाहीर विरोध का केला नाही? सरळ साधा प्रश्न आहे, त्याचंही उत्तर द्यावं उद्धव ठाकरे. आणि जर तसं नसेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती, त्या अमित शहाच्या नावावरती, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरती, त्या युतीच्या नावावरती जर मतदारांनी त्यांना मतदान केलं असेल, त्या युतीच्या त्या आमदारांना निवडून दिलं असेल, तर त्या उमेदवाराला निवडून दिलं असेल, त्याचा अर्थ काय झाला? मतदारांनी कोणाला निवडून दिलं? तर युतीला निवडून दिलं. आणि कोणाला नाकारलं? तर आघाडीला नाकारलं. मग ज्या वेळेला ते उद्धव ठाकरे आपल्या त्या 56 आमदारांना घेऊन आघाडीमध्ये गेलेत, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिलेत का? जे उद्धव ठाकरेंचे चिरंजीव बाळराजे सांगतायत, आता पोट तिडकीनी सांगतायत, तो अपमान आहे मतदारांचा असं सांगतायत, त्यावेळी त्या 56 आमदारांचा राजीनामा दिला का? परत त्यांनी निवडणुका लढल्या का? नाही मित्रांनो, त्यांनी मतलब साधला, त्यांनी स्वार्थ साधला. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की 105च उमेदवार निवडून आलेत भारतीय जनता पार्टीचे आणि आता आपल्याला संधी आलेली आहे, आणि संधी साधूपणा त्यांनी केला, संधी साधली आणि त्यांनी काय केलं? भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या युतीच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी त्या मतदारांनी या युतीला बहुमत दिलं होतं. ना की फक्त भारतीय जनता पार्टीला, ना की त्या शिवसेनेला, युतीला बहुमत दिलं होतं. मग भारतीय जनता पार्टीच्या त्या समर्थकांनी, त्या मतदारांनी सुद्धा त्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिलं होतं. हा त्याचा अर्थ झाला. मग हा घात कोणी केला? हे षडयंत्र कोणी रचलं? त्याचंही उत्तर द्यावं ह्या बाळराजांनी. आता ते सांगतायत ही गद्दारी मतदार राजाशी केलेली गद्दारी आहे. मग त्यावेळी झालेली गद्दारी कोणाशी होती? कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला होता? त्या मतदार राजाच्या. मग ज्यावेळी तुम्ही हा धडा गिरवून दिला की आपण संधी साधून कोणाचाही हात पकडू शकतो, कोणाबरोबरही पळून जाऊ शकतो, कोणाबरोबरही आपण अनैतिक संसार साधू शकतो, अनैतिक संसार मांडू शकतो, हे कोणीच दाखवून दिलं? खुद्द उद्धव ठाकरेने. युतीमध्ये असताना 40 वर्षाची युती मोडली त्यांनी, असं तेच म्हणतायत. आता 25 वर्षाची होती की 40 वर्षाची होती त्यांचं त्यांना माहिती, पण सांगताना ते सांगतात 30-40 वर्षाची युती आमची मोडली. आणि मोडायला कारणीभूत कोण? तर भारतीय जनता पार्टी. आता आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय कोणी घेतला? तर उद्धव ठाकरे यांनी. मग याची सुरुवात कुठून झाली? उगमस्थान कुठे आहे? तर उद्धव ठाकरे. मग त्यावेळी नीतिमत्ता कुठे गेली होती? नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली का? हा या बाळराजांनी सुद्धा उत्तर द्यावं. कारण चेहरा कोणाचा होता? नरेंद्र मोदीजींचा. चेहरा कोणाचा होता? अमित शहांचा. चेहरा कोणाचा होता? तर देवेंद्र फडणवीस यांचा. मग त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही निवडणूक लढली आणि ती जिंकली, आणि मतदार राजांनी त्यांना त्या चेहऱ्यावरती, त्या विश्वासावरती मतदान केलं. मग हा घातपात कोणी केला? मग राजीनामे त्यावेळी दिलेत का तुम्ही? नाही दिलेत. मग आता त्या 6 उमेदवारांना, त्या 6 खासदारांना, त्या नेत्यांना तुम्ही राजीनामा द्यायला भाग पाडण्यास सांगताय, राजीनामा द्या म्हणून सांगताय आणि परत निवडणुका लढवा म्हणून सांगताय. मग तुमची नैतिकता कुठे गेली होती? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे बाळराजे सांगतायत ते योग्य आहे का? ते पटते आहे का तुम्हाला? मला ते पटलं, मला ते योग्यच वाटलं. पण ह्या नैतिकतेला कोणी पहिल्यांदा बगल दिली? याचं उत्तर बाळराजांनी द्यावं. काय? 2019 मध्ये युतीला बहुमत मिळाल्यानंतर पहिली बगल कोणी दिली या नैतिकतेला? तर बाळराजांनी, त्यांच्या पित्याने. मग हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी बाजूला ठेवला. हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हा विचारधारा त्यांनी वासनात बांधली. हिंदू हृदय सम्राट मधला हिंदू त्यांनी वगळला. ही नैतिकता कुठे गेली होती?
मग ह्या बाळराजांनी ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावी आणि मग सांगावं, मग अक्कल पाजळावी, मग दुसऱ्याला गद्दार म्हणावं. आपण त्या विचारधारेशी गद्दारी केली, आपण त्या युतीशी गद्दारी केली 2019 मध्ये. आपण त्या मतदारांशी गद्दारी केली, त्या मतदार राजाशी गद्दारी केली. याचं उत्तर पहिलं द्यावं त्या बाळराजाने. आणि आपण आपली नैतिकता चव्हाट्यावर बांधली, वेशीवर बांधली, त्याला मुठमाती दिली. याचं उत्तर या बाळराजाने द्यावं. नैतिकता शिकवायला खूप सोपं असते, पण त्या नैतिकतेवरती चालण्यासाठी तेवढी क्षमता कुवत आहे का तुमच्यात? मग जर तुम्ही ती नैतिकता पाळली नाही, तुम्ही हा पायगांडा पाळून दिलात, हा पायगांडा तुम्ही पाडलात, मग त्या पायगांड्यावरती तुमचे नेते जर चाललेत तर ते कुठे चुकीचे आहेत? त्याने आपला स्वार्थ साधला तर कुठे चुकीचं आहे? स्वार्थासाठी, मतलबासाठी तुम्ही जर 2019 मध्ये युतीच्या पाठीत खंजीर खुपसून आघाडी निर्माण केली, आघाडीसोबत गेलात, तर हा पायगांडा तुम्हीच पाडलात ना. मग त्याला गद्दारी म्हणायची का? मग त्यावेळी त्या काँग्रेसकडून, त्या शरद पवारकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून तुम्ही किती 50 खोके घेतलेत आणि एकदम ओके केलं? याचं उत्तर द्यावं ना. सरळ साधी गोष्ट आहे. मग तुमची नैतिकता तुम्ही जी वेशीवर टांगली ती बरोबर आणि दुसऱ्यांची नैतिकता ती चूक. हे कसं काय दोन पायदंड, हे मानदंड आहे? ह्या दोन प्रकारचे मानदंड कसे काय? ह्याचं उत्तर या आदूबाळाने, आदित्य ठाकरेने, त्या बाळराजाने द्यावं आणि त्यांच्या पित्याने द्यावं. म्हणजे यापुढे जे काय दल बदल होते ते बदल थांबतील, ते दल बदल थांबतील, नाही का? आपली विचारधारा आपण बासनात बांधतोय आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करतोय, याची उत्तरं द्यावीत. आपल्या पित्याच्या त्या विचारधारेला बगल देत आहे, याचं उत्तर द्यावं. आणि हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे काय आदूबाळ सांगतायत, नैतिकतेने तुम्ही राजीनामा द्या आणि परत निवडणुका लढवा आणि मग कुठे जायचं तिथे जा, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि ती मान्यता असेल तर आधी या आदूबाळाला सांगावं की 2019 मध्ये तुम्ही जो नीतिमत्तेला बगल दिलं आणि जो पायगांडा मांडू दिलाय, त्याच पायगांड्यावरती इतर सर्व नेते चालतायत, इतर पक्ष चालतायत, तर ते वावगं कसं काय? याचं उत्तर या आदूबाळाने द्यावं. आता तो अधू झालाय डोक्याने, मेंदूने, कारण आदूबाळ आदित्य उद्धव ठाकरे यांनी उत्तरं द्यावीत आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.